नमस्कार. आज आपण पाहणार आहोत साबुदाणा बटाटा चकली. झटपट होणारी चकली आहे, लगेचच होते. त्याच्यासाठी मी ते बटाटे कुकरमध्ये उकडून घेत आहे बघा. बटाटे छान असे उकडून घेतले आहेत कुकरमध्ये. पाणी गाळून घ्यायचं आहे. बटाट्यात पाणी नाही ठेवायचं आहे, पाणी गाळून घ्यायचं आहे आणि सालं काढून घ्यायच्यात. एकीकडे मी साबुदाणा भिजत ठेवले होते. 1/2 किलो साबुदाणा घेतला होता आणि अर्धा किलो त्याच्यासाठी बटाटे घेतले होते. बटाटे उकडून झाले की खिसून घ्यायच्यात आपल्याला इथे. जिरं टाकलेलं आहे थोडंसं. रात्री भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा छान भिजलेला आहे. सर्दीमुळे माझा आवाज थोडा बसलेला आहे, त्यामुळे आवाज असा येत आहे. खिसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे, जिरं टाकलेलं आहे, लाल तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे बघा. मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे चकलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे साबुदाणा बटाटा चकलीचं जे सारण तयार केलेलं आहे ते आपण साच्यात टाकायचं आहे आणि साचा लावून घ्यायचं आहे आणि साबुदाणा बटाटा ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे केलेल्या आहेत. झटपट होतात ह्या चकल्या. उन्हाळी वाळवणाचा प्रकार आहे हा. खायलाही खूप छान लागतं. तुम्ही अशा प्रकारे झटपट चकल्या करा. 1/2 किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे. साबुदाणा भिजत ठेवायचं आहे आणि छान अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. छान सुकलेल्याही आहेत, कडकडीत अशा. तुम्ही करा, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.